खडकीतील दहीहंडी उत्सव यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। खडकीच्या या उत्सवामध्ये अनेक सिनेतारका सिनेकलाकार या दहीहंडी उत्सवासाठी सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठी सुद्धा खूप मोठे मोठे बक्षिसं या खडकीमध्ये पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळत आहेत। अशाच काही मंडळांशी आपण आता बोलणार आहोत। यामधील पहिलं जे मंडळ आहे स्टार चौकातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातलं यश ग्रुप्स यांच्याबरोबर आपण आता बोलूयात। नमस्कार, मी अभिजित गडांकुश, यश ग्रुपचे अध्यक्ष, खडकी बाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आम्ही गेल्या 6 वर्षापासून दहीहंडी साजरा करतो। पण यंदाच्या वर्षी आम्ही जे 77,777 रुपये बक्षीस ठेवले तो खर्च आम्ही टाळून काही गरजू विद्यार्थ्यांना अथवा काही संस्था असतील त्यांना आम्ही हे पैसे तिथं मदत म्हणून डोनेट करणार आहेत। मी प्रशांत गवळी मागच्या 3 वर्षापासून खडकी बाजारामध्ये मनीष आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करत आहोत। आणि मला आज खूप अभिमान वाटतंय की जी दहीहंडी कॅश प्राईजमध्ये मी चालू केली ते आज अख्ख्या खडकी बाजारामध्ये साजरी व्हायला लागली। आणि ह्यावर्षी 2018 याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी नियोजन केलेलं आहे। जसं की काही सिने कलाकार अंकुश चौधरी आणि त्या अंकुश चौधरीने जे पिक्चर बनवलं आहे म्हणजे जसं दगडी चाल झाला, दुनियादारी पिक्चर झाली आणि लेखा असं इतर पब्लिकसाठी आपण लेखा हे ठेवलं आहे आकर्षण, इतर आकर्षण म्हटलं लेझर शो, वॉटरफॉल, डान्स शो आणि विविध मंडळांचे ढोलपथक असं। आणि खडकीत पहिल्यांदा महिला पथकांचं आगमन होत आहे म्हणजे कुठंतरी आपण महिलांना हंडी फोडायला चान्स देणार आहे खडकी बाजारामध्ये। कारण आत्तापर्यंत फक्त मुलंच येतात, आपण खडकीमध्ये पहिल्यांदा महिला पथक बोलवलं आहे। तर मी अख्ख्या खडकीच्या वतीनं आणि आपलं रेंजिल, बोपोडी, दापोडी सगळीकडचे लोक इथं आपण इन्व्हाइट केलेले आहेत। तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही सगळे या आणि खूप एन्जॉय करू। ठीक आहे, थँक्यू। नमस्कार, शिवराज प्रतिष्ठान यंदा 7व्या वर्षी पदार्पण करत आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण भव्य दहीहंडी महोत्सव आयोजित केलेला आहे। यावर्षी प्रमुख आकर्षण श्वेता मेंदळे, विनीता सोनवणे आणि शरद सोमानी हे आहेत। खडकीतील बोपोडी, दापोडी आजूबाजूच्या परिसरातील स्त्रिया प्रमुख म्हणजे जे प्रमुख मध्यमवर्गीय लोक असतात त्यांना एक दहीहंडीचे आकर्षण व्हावं, ते बाहेर जातात। तर त्यांच्यासाठी आपण प्रथमच खडकीत पहिलं आपलं मंडळ असेल की ज्यांनी सिने अभिनेत्रींना आमंत्रित केलेलं आहे। तरी यावर्षी माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की तुम्ही श्रीराम मंदिर येथे उद्या संध्याकाळी ठीक 6:30 वाजता शिवराज प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी। एक आनंदाची बातमी, गेली अनेक वर्षापासून खडकीमध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये दहीहंडी महोत्सव साजरा होतो। परंतु यावर्षी खडकीतील ताई होतकरू आणि तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खडकीमध्ये साम्राज्य प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून तमाम खडकीकरांना एकत्र करून खडकीतील सर्व राजकीय पक्ष, संघटना व संस्था व त्यामधील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून खडकीमध्ये एकच दहीहंडी उत्सव साजरा व्हावा या चांगल्या उद्देशानं या तरुण युवकांनी खडकीमध्ये खडकी दहीहंडी महोत्सव समिती या माध्यमातून क्राउन हॉटेलच्या चौकामध्ये दहीहंडी महोत्सव साजरा करत आहेत। आणि या दहीहंडी महोत्सवासाठी उद्या सिने कलाकार धनश्री काडगावकर या उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षांचे शहर प्रमुख आणि पदाधिकारी, विशेषतः या शहराचे पुण्यनगरीचे खासदार अनिलराव शिरोळे, या मतदारसंघाचे आमदार विजयाण्णा काळे, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष रमेश बागवे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे शहर प्रमुख चेतनदादा तुपे अशा सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या ठिकाणी या तरुण कार्यकर्त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि ही सगळी मंडळी उद्या या व्यासपीठावर एकत्र खडकीकरांना बघायला मिळतील आणि एक चांगला उद्देश या निमित्तानं या युवकांचा सफल होणार आहे। म्हणून मी तमाम खडकीकरांना विनंती करतो की अशा या आगळ्या वेगळ्या महोत्सवामध्ये आपण आपली उपस्थिती नोंदवावी आणि या कार्यक्रमाची जास्तीत जास्त शोभा कशी वाढवली जाईल या माध्यमातून त्यांनी त्याचा विचार करावा। नमस्कार, साम्राज्य प्रतिष्ठान आयोजित अखिल खडकी दहीहंडी महोत्सव समिती आयोजक हर्षदप्पा बोडके व उत्सव प्रमुख या नात्याने मी खडकी व पंचक्रोशातील सर्व युवक युवती व नागरिकांना सस्नेह निमंत्रण देतो व आवाहन करतो की उद्या दिनांक 4 सप्टेंबर रोजी हॉटेल क्राउन चौक येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमात भरपूर संख्येने उपस्थित राहावे आणि सर्वांनी मनसोक्त असा आनंद लुटायचा आहे। या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार येणार आहेत। आम्ही सर्व तर एन्जॉय करणारच आहोत, आपणही यावं आणि या सणाचा आनंद लुटावा। आपल्या सर्वांना सस्नेह निमंत्रण। धन्यवाद।